नमस्कार. प्रहार न्यूजलाईनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षी खाडे व्हिडिओग्राफर आहेत. युद्धभूमीचा थरार भाग 4 त्याच्यावरती मला आपल्याशी काही बोलायचं आहे. युद्ध एका बाजूला होत राहतं. गेल्या भागात मी आपल्याला युद्धातलं अमेरिकन सैन्याचं दैदिप्यमान कृत्य सांगितलं, की आपला जखमी झालेला शत्रूच्या भूमीत सापडलेला पायलट त्यांनी सोडवून आणला शत्रूच्या ताबडीतनं. हे फार मोठं काम त्यांनी केलं. परंतु याच्याच बरोबरीने युद्धामध्ये इतर सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या असतात, की युद्ध आणि युद्धाला लागणारा पैसा आणि युद्धात खर्च झालेला पैसा याच्यामध्ये पुढे कसं काय चालेल? युद्धानंतर अर्थव्यवस्था कशी सुधारेल? कोणाची अर्थव्यवस्था सुधारेल? कोणाचं वाईट होईल? कोणाचं चांगलं होईल? युद्धातल्या अ, दोन्ही बाजूचं बलाबल काय असतं? आणि या सगळ्याचा भारतावर परिणाम काय होतो? हे आपल्याशी मला आता यावेळेला बोलायचं आहे. असं बघा, की सध्या भारत देश इतर सगळ्या देशांसारखंच भारतात सुद्धा सध्या महागाई खूप वाढण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे, की आपली सगळी अर्थव्यवस्था ही तेलावर अवलंबून असते, इंधनावर अवलंबून असते आणि भारताचं 85% इंधन आपल्याला आयात करायला लागतं. हे आपल्याला माहिती आहे. त्या इंधनाचा 40% भाग म्हणजे जवळ अर्धं इंधन तरी आखाती देशांमधनं येतं. पश्चिम आशियातले आखाती देश ज्याच्यात इराणसुद्धा आला. अबुधाबी, कुवेत, सौदी अरेबिया या देशातनं आपल्याकडे येतं तेल. परंतु ते ज्या मार्गाने येतं ती होर्मुझची सामुद्रधुनी इराणने सध्या बंद करून टाकलेली आहे आणि ती फक्त मित्र देशांच्याच तेलवाहू जहाजांना आणि ती सुद्धा थोड्या-थोड्या जहाजांना तिथनं परमिशन मिळते आहे. त्यामुळे आपल्याकरता त्यांनी काही जहाजं सोडली आहेत. आपल्याला माहिती आहे आपलं कुकिंग गॅसच्या संकटावरती मी याच्या आधीच्या व्हिडिओवरती बोललोच होतो. तो सुद्धा पुष्कळशा कतारच्या गॅस फील्डमधनं येतो. आता ते फील्डच खराब झालेलं आहे. तिथे इराणनी बॉम्बिंग करून त्यांची जी गॅस काढण्याची यंत्रणा आहे, ती यंत्रणाच बिघडवून टाकलेली आहे. या सगळ्याचा परिणाम असा होतो, की तिथे जे वावरतात टँकर किंवा इतर जहाजं, त्यांचं इन्शुरन्सची किंमत खूप वाढते. कारण इन्शुरन्स कंपन्यांचं एक ब्रीदवाक्य असतं, एकदा जरी इथे ॲक्सिडेंट झाला, एकदा जरी इथे हल्ला झाला, तरी पुढच्या सगळ्या जहाजांवरती हल्ला होईल की काय म्हणून ते आपल्या इन्शुरन्सची किंमत वाढवतात. इन्शुरन्सची किंमत वाढली की वस्तूची किंमत वाढते. महागाई ही अशा पद्धतीने होते आणि एकूण तेलाची टंचाई जगभर असल्यामुळे आत्ताच मी सकाळी बघितलं, तेलाची आत्ताची किंमत, क्रूड तेलाची किंमत $110 पर बॅरल आहे. आपल्याला रशिया जेव्हा स्वस्तात तेल देत होता, तेव्हा ते $40 ते $50 प्रति बॅरलनी देत होता. आता रशियाने अर्थात त्यांचे भाव वाढवलेले आहेत. परंतु $70 प्रति बॅरलच्या वरती जेव्हा भाव जातो, तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याच्या झळा लागण्याची सुरुवात होते. आता हा तर त्याच्या जवळ-जवळ दीडपट भाव झालेला आहे. काही दिवसांनी दुप्पटसुद्धा होईल. लोक तर असं म्हणतायत, की हे युद्ध जर वेळेत थांबलं नाही, तर भाव 200 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. भाव वाढणार हे नक्कीच आहे. परंतु त्याच्यामध्ये एक दिलासा देणारी घटना घडलेली आहे. 2 गोष्टी झाल्या. एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिशय सावध आणि योग्य निर्णय आणि जनहिताचा निर्णय घेतला, की भाव जरी वाढला तरी लोकांपर्यंत पेट्रोलचे भाव मी वाढू देणार नाही. सगळ्या जगात पेट्रोलचे भाव वाढलेत. अमेरिकेत सुद्धा वाढलेत. म्हणजे अमेरिकेत तर खरं स्वतःचं पेट्रोल ते स्वतःच आणतात. ते काही आयात हल्ली करत नाहीत. अमेरिकेकडे त्यांच्याकडे शेल ऑइल म्हणून एक जो त्यांनी नवीन तंत्रज्ञान डेव्हलप केलं, त्यांनी त्यांच्याकडे स्वतःचंच तेल आहे. परंतु तसं असून सुद्धा तिथे तेलाचे भाव वाढलेत. कारण तेलाचे भाव जागतिक वाढल्यानंतर अमेरिकन भांडवलवादी देश आहे, तो त्याचे भाव आपल्या लोकांकरताही वाढवतो. पण भारतात भाव वाढलेले नाहीत. विरोधी पक्ष उगीच कावकाव करतायत. भारतात भाव वाढलेले नाहीयेत. विरोधी पक्षाच्या प्रेमाचं जे चीन आहे, तिथे भाव वाढलेत. दुसरं काँग्रेसचं प्रेम आहे ते पाकिस्तान, तिथे तर भाव आता ₹538 वरती गेलाय. 538 पाकिस्तानी रुपयावरती भाव गेलाय. सगळीकडे भाव वाढले. पण आपल्या इथे मात्र वाढलेले नाहीयेत. कारण सरकारने काय केलं, पेट्रोलच्या भावामध्ये जी एक्साईज टॅक्सचा भाग असतो, तो भाग सरकारने कमी केला. म्हणजे सरकार म्हणलं, "आम्ही तुमच्याकडनं कमी पैसे घेऊ, परंतु लोकांपर्यंत भाववाढ झाली नाही पाहिजे." पण हे फार दिवस चालायचं नाही हो. कारण की युद्ध युद्ध जास्ती दिवस चाललं, तर कसं काय हे चालेल? बरं आपल्याकडे 50 दिवस पुरेल किंवा 60 दिवस पुरेल एवढा इंधन साठा सरकारने करून ठेवलेला आहे. देशभरामध्ये 4-5 ठिकाणी प्रचंड मोठी गोडाऊन्स केलेली आहेत, टँक्स केलेले आहेत. ते जमिनीच्या खाली आहेत. मंगलोरजवळ एक आहे, ओरिसामध्ये एक आहे, अशा बऱ्याच ठिकाणी केलेत. त्यामुळे आपल्याकडे अ, अशी गरज पडली समजा क्रूड ऑइल आलंच नाही, कच्चं तेल आलंच नाही भारतात, तर आपण तिथनं काढून ते रिफाईन करून वापरू शकू. अशी सोय आपण केलेली आहे. परंतु तरी विचार असा पडतो, युद्ध जर चालूच राहिलं तर हे किती दिवस पुरेल? त्यामुळे 2 गोष्टी करायला लागतात. एक तर लोकांनी काटकसर करायला लागते आणि दुसरं
बाहेरून कुठनं तरी आणखीन तेल मिळवण्याच्या सोयी बघायला लागतात. ती सोय मोदी सरकारने याच्या आधीच बघितली आहे. 41 देशांशी आपले करार आहेत, त्यांच्याकडनं आपण तेल घेणार आहोत आणि त्यातले फक्त 8 देश आखातामध्ये आहेत. त्यामुळे 41 देशातनं तेल आपल्याकडे येत राहील. गॅसकरता आपण अंगोला आणि अर्जेंटिनाशी करार केलेत, त्यामुळे गॅससुद्धा येत राहील. गॅसची टंचाईसुद्धा व्हायची नाहीये. परंतु याच्यावर कडी करणारी एक घटना आत्ता परवा घडली. रशियाकडे प्रचंड प्रमाणात तेल आणि गॅस आहे आणि रशिया तो आपल्याला अनलिमिटेड द्यायला तयार आहे आणि हे सांगण्याकरता रशियाचे उपपंतप्रधान मॉन्टुरो हे भारतात आले आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर ते अजित डोवालला भेटले. आता अजित डोवालचा काय संबंध, ते तिकडेही मिळणारच आहे. तर त्यांनी सांगितलं की रशियाचं तेल हवं तितकं हवं तेवढं तुम्हाला आम्ही देऊ, भावसुद्धा चांगला भाव लावू. तुम्ही काय करा, ते तेल शुद्ध करा आणि ते स्वतः वापरा किंवा लोकांना विका, आम्हाला त्याचं काही पडलेलं नाही. हे का केलं सांगू का? रशियामध्ये ते तेल शुद्ध करण्याची तेवढी क्षमता नाहीये आणि क्षमतेपेक्षा सुद्धा अमेरिकेचे जे निर्बंध आहेत, ते रशियात शुद्ध केलेल्या तेलावरती सुद्धा निर्बंध आहेत. आता अमेरिकेने निर्बंध हटवलेत. सध्या तेलाचे शॉर्टेज झालं म्हणून त्यांनी आपल्याच काय इराणच्या तेलावरचे सुद्धा निर्बंध हटवलेले आहेत. पण रशियातनं काही तेल विकायला रशिया बाहेर पडला, तर ते घ्यायचं नाही असं अमेरिकेच्या सगळ्या मित्र देशांना अमेरिकेची सांगी आहे. मग रशिया म्हणला, मी पडतच नाही ना. हे भारतात आलं की ते भारतीय तेल होतं त्यानंतर ते रशियाचं तेल राहत नाही. त्यामुळे रशियाचं कच्चं तेल भारतात येईल. भारतामध्ये 2 प्रचंड मोठ्या रिफायनरी आहेत. एक जामनगरला अंबानी यांची रिफायनरी आहे आणि दुसरी रिफायनरी जामनगरच्या जवळच हाजिरा इथे आधी होती आणि जामनगरच्या जवळ दुसरी रुईयाच्या लोकांची रिफायनरी होती. ती एका रशियन कंपनीने त्याच्यात 50% गुंतवणूक केली आहे. रोझेनेफ्ट नावाची रशियाची मोठी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या प्रचंड प्रमाणावर तेल रिफाईन करणार आहेत आणि नुसतं भारतालाच नव्हे तर सगळ्या जगाला पुरवणार आहेत. आणि लक्षात घ्या, तेलाचे भाव वाढलेले आहेत. रिफायनिंगचे सुद्धा भाव वाढतात. रिफायनिंग मार्जिन वाढतं. त्यामुळे या कंपन्या प्रचंड नफासुद्धा कमवणार आहेत. त्या नफ्यावरती नरेंद्र मोदी सरकार एक टॅक्स असतो, त्याला विंडफॉल टॅक्स म्हणतात. म्हणजे अचानक नफा झाला तुम्हाला तर त्यातला काही टक्का तुम्ही सरकारला द्यायचा असतो. तो विंडफॉल टॅक्स सुद्धा 22% असतो. तो नरेंद्र मोदी सरकारला, म्हणजे त्यातनं सरकारकडे पैसा येईल. जो पैसा आत्ता ही जी एक्साईजची सूट दिली आहे ती भरून काढण्यामध्ये वापरण्यात येईल आणि इतर लोकोपयोगी काम करण्यामध्ये हा पैसा वापरता येईल. तर ही भेट, मॉन्टुरो यांची भेट अतिशय महत्त्वाची होती आणि मॉन्टुरो मोदींना भेटले तेव्हा मोदी त्यांच्याशी एक शब्द बोलले. ते मोदींनी आत्तापर्यंत कोणाशीही बोललेले नाही तशा प्रकारचं. ते म्हणले, वेलकम टू युअर सेकंड होम. म्हणजे तुम्ही तुमच्या घरातच आलाय असं समजा. असं सहसा होत नाही हो. डिप्लोमॅसी, कूटनीतीमध्ये अशा प्रकारच्या भाषा वापरल्या जात नाही. पण मोदींची गोष्टच और आहे आणि मॉन्टुरो सुद्धा अत्यंत खुश झाले. बरं, मॉन्टुरो हे पुतिन यांच्या विश्वासातले नंबर 2चे समजले जातात. अतिशय महत्त्वाचा नेता आहे हा. बरं, ते नुसते मग ते डोवालला का भेटले हा प्रश्न तुम्ही विचाराल. डोवालला ते अशा करता भेटले. काही दिवसापूर्वी तुम्ही बातमी वाचली असेल की एक दहशतवादी ग्रुप पकडला गेलाय आणि त्याच्यात CIAचा एक व्हॅन डाईक नावाचा एजंट आहे, त्याला पकडलाय आणि त्या व्हॅन डाईक बरोबर 6 युक्रेनी लोकं होते आणि हे करत काय होते, हे ईशान्य भारतात जाऊन आपल्या ईशान्य भारतात आणि म्हणजे मणिपूरच्या भागामध्ये आणि ब्रह्मदेशामध्ये, म्यानमारमध्ये लोकांना ड्रोन बनवायला शिकवणार होते. मग ड्रोन वापरून देशामध्ये अराजक माजवायचा जो प्लॅन होता, त्याच्याकरता ही मंडळी आलेली होती. आता त्या व्हॅन डाईकलाही पकडून ठेवलंय. हे 6 युक्रेनीही पकडले गेले आणि हे सगळे पकडल्यामुळे देश अधिक सुरक्षित झाला. इतकंच नाही, तर देश आता अमेरिकेला सुद्धा आता सांगू शकतो, की तुमचा माणूस आम्ही पकडलाय, आमच्या या अटी मान्य करा, नाही तर त्याला इथेच ठेवतो. जसं इराणचा पायलट पकडल्यामुळे अमेरिकेला भीती वाटली होती, अमेरिकेने सोडवून आणला अर्थात. व्हॅन डाईकला काही सोडवून आणता येणार नाही. आपल्याशी काहीतरी करार केल्याशिवाय व्हॅन डाईक काही आपल्या घरी परत जात नाही. त्याच्याकरता अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर तातडीने येऊन इथे भेटून गेले, की अहो आमच्या माणसाला सोडा. मग तुमचा माणूस असं काय करतो? बातमी तर अशी आहे, की पंतप्रधान मोदींनी मणिपूरला व्हिजिट द्यायची आणि तिथे त्यांना उडवायचं ड्रोन वापरून, असा सगळा कट या लोकांनी आखलेला होता. सुदैवाने त्या कटाला स्थगिती मिळाली. आधीच आपल्या गुप्तहेर संस्थांनी हे सगळं केलं. पण ही माहिती कुठनं मिळाली? म्हणजे मुद्दा असा आहे, की ही माहिती कुठनं मिळाली? तर रशियाच्या गुप्तहेर संस्थांनी दिली. आणि आता भारत आणि रशियाच्या गुप्तहेर संस्था, ज्याला FSB म्हणतात, त्यांच्याबरोबर करारच झालाय. भारताने सांगितलंय, की आमच्याशी संबंधित शत्रूंची माहिती तातडीने तुम्ही आम्हाला द्या. तुमच्या शत्रूंची माहिती आम्ही तुम्हाला तातडीने देऊ आणि असा परस्पर माहिती देवाणघेवाणीचा करार रशियाबरोबर झाला. तो करार पूर्ण करण्याकरता मॉन्टुरो इथे आले होते. एवढ्या डिटेल गोष्टी लोकांना कळत नाहीत हो. लोकं आपले जुनंच काहीतरी रशिया मित्र का अमेरिका मित्र नसलं काहीतरी फालतू बोलत राहतात. आंतरराष्ट्रीय राजकारण हे अत्यंत गहन आणि कूट असतं.
या राजकारण करायचं असलं तर तुम्हाला खूप आतली माहिती असायला लागते, खूप पुढची दूरदृष्टी ठेवायला लागते. युद्धानंतर काय होणार आहे त्याच्याकरता मी सांगितलं हे सगळं रिफायनरी वगैरेची गोष्ट सांगितली आणि आत्तासुद्धा इंटेलिजन्सच्या माहिती ज्या आहेत म्हणजे गुप्तहेर खात्याची माहिती ती रशिया आपल्याला देत आहेत. त्या माहितीचा उपयोग आपल्याला पाकिस्तानला जेव्हा आपण ठोकून काढू तेव्हा भरपूर होणार आहे. कारण रशियाकडे त्या भागाची सुद्धा भरपूर गुप्तहेर खात्याची माहिती आहे. तेव्हा असेच बघत राहा. या चॅनलवरती मी तुम्हाला असे काही-काही नवीन-नवीन गौप्यस्फोट सांगणारच आहे आणि असे गौप्यस्फोट आपल्याला ऐकायचे असले, आणखीनही काही पाहिजे असलं तर माहिती पाहिजे असेल तर आमच्याकडे कमेंट करा, आम्हाला विचारा. आम्ही नवीन एपिसोड करू तेव्हा त्याच्यात जरूर त्याचा इन्क्लूड करू. हा एपिसोड हा कार्यक्रम जर आपल्याला आवडला असेल तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कार्यक्रम बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.